सुवर्ण जोशी बुलेटिन मध्ये स्वागत। नारायण राणे पत्रकार परिषद घेत आहेत, त्याचं थेट प्रक्षेपण सुरुवातीला। गार्ड आहेत त्यांचे पगार नाहीयेत, उपासमार होते। तुमच्याच बातम्या माझ्याकडे कात्रण आहेत सगळी। डॉक्टर लोकांचे पगार नाहीत, परिचारिका नर्सेसचे पगार नाहीत। आज दैनिक अवस्था या राज्याची आहे, राज्याची। आज उद्योग धंदे सगळे कोलमडले, पण त्याची चिंता नाही। हा मुख्यमंत्री डोळे मिटून एकच लॉकडाऊन लॉकडाऊन करा। अरे लॉकडाऊन करा, पण किती दिवस, किती महिने? आणि प्रत्येक महिन्यामध्ये नवीन प्रश्न जे उपस्थित होणार आहेत त्यांना जबाबदार कोण? काही चर्चा नाही अशा प्रश्नांची। काल उद्योग धंदे कोलमडून गेले, रिअल इस्टेट मुंबई ज्यांचा हातावर पोट आहे ते उपासमारीने चिंताग्रस्त झाले। हा शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचे ते पण बोगस त्यांच्याकडे म्हणजे वादळ झालं आणि कोकणातून सुरुवात झाली वादळाची, आणि वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं रत्नागिरीला अमुक पैसे, सिंधुदुर्गला अमुक, रायगडला अमुक। आज किती महिने झाले? एक महिना तो उलटून गेला, 1 रुपया नाही मिळाला। 1 रुपया घोषणा केलं, 1 रुपया नाही। दरवर्षी फंड जातो, जिल्हा फंड जातो, मे जून मध्ये 1ही रुपया नाही, विकासाला पैसा नाही, वादळासाठी दिलेली मदत नाही, नुकसान भरपाई नाही, काही ठिकाणी पंचनामे पण। काही राज्य आहे काय? आमचे मुख्यमंत्री सालाबाद प्रमाणे दरवर्षी पंढरपूरला मुख्यमंत्री जातात, मान असतो त्यांचा पूजेचा। हे मुख्यमंत्री गेले, त्यांनी गेले का मंदिरात? विठोबाचं दर्शन घेतलं का? पायाला हात लावला का? रुक्मिणीचा नमस्कार केला, गंध लावलं? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मग गंध लावता पण येत नाही, हात फूल घालता येत नाही, नैवेद्य घेता येत नाही, देता येत नाही। वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, अपमान आहे। पंढरपूरच्या परिसरातील एकाही व्यक्तीला त्या दिवशी देवळात नाही गेलं। साऱ्या शिवसैनिकांना तिथल्या जवळ येऊ दिला नाही, जवळ येऊ दिला नाही। काय मग विठ्ठलाची पूजा करायची, विठ्ठलाची आणून ठेवायची मातोश्री, काय करायची पूजा? लावली आहे काय? बांधव अशा रीतीने आमच्या पंढरपूरच्या वारकरी समाजाच्या या महत्वाच्या पूजेलाही मुख्यमंत्र्यांनी महत्व दिलं नाही। चिरंजीव तर गरम होता म्हणून जाऊन गाडीत बसते, ते पुढे अजून पावलं आहे। अशा महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, मंत्रालय अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे। ते आदेश काढतात, राबवतात, मागे घेतात। आज जनतेच्या प्रश्नाला कोण वाली राहिलेला नाहीये। आज मृत्यू पावतात, पण ती चिंता कोणाला नाही ना मुख्यमंत्र्याला। त्यासाठी बैठका होत नाही, पण बदल्या करणं, बदल्या रद्द करणं, परत
बाकी आहे. न ओळखण्यास एवढी जनता काय दुधखोरी नाही आहे. म्हणून मला म्हणायचं आहे की जे सरकार जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा. मंत्रालयात जाऊन जनतेचे प्रश्न आणि प्रशासन हाताळत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा. मुख्यमंत्री निष्क्रिय आहे. याला प्रश्न ज्या राज्यात माहीत नाही आहेत हा प्रशासन चालू शकत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीपासून म्हणत होतो की आज जनता कोरोनामुळे त्रस्त असून मृत्यू वाढत आहेत. हे सरकार करू शकत नाही ती क्षमता नाही. आणि म्हणून हे सरकार सत्तेवर राहणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी 13.5 कोटी जनतेसाठी योग्य नाही. आणि म्हणून मी त्यावेळेला म्हणालो होतो. पत्रकार परिषद नारायण राणे यांची त्यानंतर एका अत्यंत मोठ्या बातमीकडे आपण वळतोय. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांची बैठक होणार आहे. IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात ही चर्चा होणार आहे. 8 झोन मुंबईतले ज्याचे पोलीस उपायुक्त बदलले गेले, विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांना या बदल्या केल्या गेल्या अशी सूत्रांची माहिती आहे. आणि त्यामुळे शरद पवार आणि देशमुख मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून या भेटी संदर्भात अधिक माहिती घेऊया. उदय, काय अधिक माहिती? सुवर्ण, आज संध्याकाळी ही महत्वाची बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे एकत्रितरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीमागचं कारण हे स्पष्ट झालेलं आहे ते म्हणजे नुकतेच मुंबईतल्या 8 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या ज्या तडकाफडकी बदली करण्यात आल्या होत्या त्या बदली 2 दिवसानंतर पुन्हा रद्द करण्यात आल्या. बदली करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा मूळ पदावरती पाठवण्यात आलेलं आहे. एकूणच प्रशासकीय जो काही अनागोंदी झालेला आहे त्या संदर्भात ही महत्वाची बैठक होत आहे. आणि ही बैठक परस्पर करण्यात आलेली आहे. मुंबई पोलीस आयुक्त यांनी ही परस्पर केलेली आहे. त्यामुळे गृहमंत्री असतील, गृहसचिव असतील, मुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या पोहोचवल्या गेल्या नाही, त्यांना ते कळवलं गेलं नाही. त्यामुळे कालच आपण पाहिलं की मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे मातोश्रीवरती आले होते. त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे. आणि त्यांची बैठक झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री उदय, पण यातून अर्थ काय काढायचंय? समन्वयाच्या अभावातून हे घडलं का नेमकं काय झालं? विश्वास नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी असं म्हणाले की विश्वास मुख्यमंत्र्यांवर जो असावा लागतो आपल्या मंत्र्यांचा तो नाही आणि त्यातून हे घडलं. समन्वयाचा तर अभाव आहेच. कारण समन्वय असतं तर निश्चितच मुख्यमंत्री ही हे सुप्रीम अधिकारी आहेत राज्याचे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत प्रत्येक IPS आणि IS अधिकाऱ्यांची बदली करायची असेल तर त्यांना कळवलं जातं, त्यांच्या सहीनिशी त्यांना परवानगी दिली जाते. मात्र तसं न होता जर का खालचे अधिकारी परस्पर बदली करत असतील IPS अधिकाऱ्यांची तर निश्चितच ही गंभीर बाब आहे. एक कुठेही एक सुसंगत किंवा एक कोणाला कळवता न कळवता अशा प्रकारच्या बदल्या केलेल्या आहेत. अभाव तर उदय स्पष्टपणे दिसतोच आहे. पण चित्र जे राज्य सरकारचं या 3 पक्षांचं जातं आहे ते सुद्धा काही शोभनीय नाही. उदय, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. आशुतोष पाटील आपल्या सोबत आहेत. आशुतोष जी, गेले 3 दिवस सलग आपण या पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांबाबतचे सगळे अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर देतोय. पण आता हे जवळपास स्पष्ट होतंय, सूत्रही हेच सांगतायत की मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता या बदल्या झाल्या. या सगळ्याचं विश्लेषण आपण कसं कराल? सुवर्ण, महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी घडामोड म्हणावी लागेल. कारण पहिल्यांदाच असं होत आहे की मुंबईतल्या पोलिसांच्या उपायुक्तांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर मुंबईचे पोलीस कमिशनर मातोश्रीवर भेटायला गेले. गृहमंत्री सांगतात की गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं. पण मुख्यमंत्री कार्यालयातून खास सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. गृहमंत्र्यांना हे माहिती होतं, मात्र मुख्यमंत्री कार्यालयाला या संदर्भात अंधारात ठेवण्यात आलं. हा आता प्रश्न समोर येतोय. आणि म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा दणका दिलेला आहे. 3 पक्षांचं आघाडीचं हे सरकार सुरू आहे, पण आघाडीमध्ये समन्वय नाही, 3 पक्षांमध्ये समन्वय नाही, अशा प्रकारच्या बातम्या नेहमी येत असतात. पण हे दृश्य स्वरूपातली एक घटना आहे. एका आघाडीतल्या एका पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवलेला आहे. उपायुक्तांच्या बदल्या रद्द झालेल्या आहेत आणि त्या पुढची घडामोड
की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी थोड्याच वेळात ते भेटणार आहेत. मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या म्हणजे पूर्वीच्या महापौर निवास दादर इथल्या या ठिकाणी भेट होणार आहे. सोबत अनिल देशमुख देखील असणार आहेत. अशी चर्चा रंगते की मुंबई पोलिसांचे आयुक्त यांची आता बदली होणार का, कारण अशा प्रकारचा निर्णय त्यांनी का घेतला. यापूर्वी आपण बघितलंय की वाधवान प्रकरणामध्ये जेव्हा लॉकडाऊन मध्ये महाबळेश्वर पर्यंत वाधवान कुटुंब पोहोचलं त्यावेळेस देखील गृहमंत्र्यांनी हात वरती केले होते की या निर्णयाचा काही संबंध नाही, पण सूत्रांची माहिती वेगळीच सांगते. आणि या सगळ्या वेगवेगळ्या घटनांचा आता पुढे काय होतंय, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी बातमी येते का हे आता बघावं लागेल. नक्की. आघाडीमध्ये ऑल बेल सांगितलं जात आहे, मात्र आघाडीतल्या एका पक्षाने घेतलेला निर्णय हा मुख्यमंत्री थांबवतायत हे सत्य आहे. नक्की आशुतोषजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल, ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि त्याचं विश्लेषण केल्याबद्दल. नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण पुन्हा एकदा. अभी तक कुछ भी नहीं किसी को भी बोले. सर 4 महिन्याचं जवळपास सरकार आहे, पण मुख्य सचिव नियुक्ती असेल किंवा मग अजय नंदांची निवड वादग्रस्त असेल, शरद पवार स्वतः मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांमध्ये नाराजी करणं बरोबर नाही असं सांगतात. सगळा जो गोंधळ आहे, कुठेतरी सगळे अधिकारी सरकार सगळं चालवतात असं वाटतंय. मुख्यमंत्री किंवा इतर कोणाची काही किंमतच नाही असं वाटतंय. मी सुरुवातच केली. हे मंत्रालय आहे ते मुख्यमंत्री नाही चालवत आहे, हे अधिकारी चालवत आहेत. त्यामुळे पूर्वी प्रशासनच नाव होतं. त्या बिल्डिंगचं काय नाव होतं पहिलं, सचिवालय. ते आपण मंत्रालय केलं. आता परत सचिवालय ठेवायला पाहिजे, कारण मुख्यमंत्रीच नाही महाराष्ट्राला. जो आहे तो पिंजऱ्यात आहे, मातोश्री पिंजऱ्यामध्ये. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री पद तुमच्याकडे होतं, अशा वेळी ब्युरोक्रसीच्या विरोधात या सगळ्या गोष्टी होत असताना तुमचं वैयक्तिक मत काय, की किती गोंधळ म्हणजे आहे? कारण कुठला तरी एक अधिकारी रिटायर होतो आणि परत त्याला एका सर्वोच्चपदी बसवलं जातं. ही जी सगळी चेन आहे ब्युरोक्रसीबद्दल तुम्ही कसं बघता? कारण या काळामध्ये या सगळे गोंधळ अपेक्षित होते का? कारण त्याचं मोठं नुकसान झालं. म्हणून प्रशासनाची माहिती पाहिजे. कोणते अधिकारी कोणत्या प्रकारचं काम चांगलं करू शकतात याची जाण पाहिजे आणि अधिकाऱ्यावर वचक असलं पाहिजे, आदरयुक्त भीती असली पाहिजे. काम करून घेणं, कामाची अंमलबजावणी करून घेणं एक स्किल आहे, कौशल्य आहे, ते वापरलं पाहिजे. सर, आपने अभी प्रेसिडेंट्स रूल के बारे में बोला, ये जानना चाहेंगे. आपने अभी प्रेसिडेंट्स रूल के बारे में बोला, ये जानना चाहेंगे. लास्ट टाइम भी जब आपने बोला था तो आप ही के पार्टी के कुछ लोगों ने बोला था कि ये आपका व्यक्तिगत मत है और पार्टी इससे इतना सहमत नहीं है. नहीं, लास्ट टाइम बोला करके रिपीट में नहीं किया. मैं कहा कि पहले मैं कहाँ चुका हुआ ऐसा, और व्यक्तिगत मत आज भी मेरा है, मगर मैं बीजेपी कार्यालय में बैठा हूँ. मैं बीजेपी का कार्य करता हूँ. तो जब बीजेपी का एक कार्यकर्ता, एक एमपी जो भावना व्यक्त करता है उसके बारे में सोचना चाहिए. सोचो, गलत है. आदमी मरते हैं कि नहीं कोरोना से, वो बढ़ते जा रहे हैं कि नहीं? 5,000 की छोटी संख्या थोड़ी है. ज्ञानेश के बाद आ जाना एक तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्री निष्क्रिय मुख्यमंत्री आहे. तुम्हाला असं वाटतं का की शरद पवार या सरकारचे सुपर सीएम आहेत? एकच सीएम नाही, सीएम बरेच आहेत, 3-4 आहेत. 3-4 आहेत. मुख्य सचिव भी सीएम आहे का? मी काय म्हणालो 3-4 आहेत. हाँ. असू शकते, मला माहित नाही, पण त्याच्यात 4 आहेत. हिंदी में जानना एक मिनट. अधिकारी जिस तरीके से मंत्रियों की बात नहीं सुन रहे हैं, सुपरसीड कर रहे हैं, उनके आदेश को नहीं मान रहे हैं, कैसे देखते हैं? तो मुख्यमंत्री क्या कर रहे हैं? जब अधिकारी सुनता नहीं है किसका, तो मुख्यमंत्री क्या प्रशासन चला रहा है? कि मुख्यमंत्री वो अधिकारी के खिलाफ कार्रवाई नहीं कर सकते क्या? क्षमता है क्या? कानून व्यवस्था मालूम है क्या? ये कौन मालूम? कुछ काम का नहीं है. मैं बोला निष्क्रिय प्रॉपर वर्ड है. सर, एक तरफ मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन एरिया में काफी केसेस बढ़ रहे हैं, 1.5 लाख से ऊपर केसेस सिर्फ एनएमआर रीजन में है. दूसरी तरफ सरकार ये कह रही है कि अभी अनलॉकडाउन होना चाहिए तो इकोनॉमिक एक्टिविटीज बननी चाहिए. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन एरिया ये हमेशा इकोनॉमिक एक्टिविटीज का हब रहा है. तो क्या आपको लगता है कि सरकार कंफ्यूजन में है कि
एक तो मैं समझता हूँ कि लॉकडाउन बढ़ाने से ये जो संख्या जो है मृत्यु की वो तो कम नहीं हो गई है। ये तो लॉकडाउन बढ़ते जा रहे हैं, मृत्यु की संख्या भी बढ़ते जा रहे हैं। तो ये लॉकडाउन करने के बाद इम्प्लीमेंटेशन जो है, अमल बजावनी जो लॉकडाउन की है वो प्रॉपर नहीं हो रही है, इसलिए तो संख्या बढ़ती है ना। ये मुंबई की संख्या 5000 हुई, उसका वजह वही है, उसका अमल सही नहीं हो रहा है। तो क्या आपको कंफ्यूजन की स्टेट लगती है सरकार में कि लॉकडाउन करें या अनलॉकडाउन करें? मैं ये सरकार से कोई अपेक्षा नहीं रखता हूँ, उम्मीद नहीं रखता हूँ। मुझे लगता है कि ये सरकार जाएंगे तो ही मुंबई के लोग या महाराष्ट्र के लोग बच सकते हैं। लॉकडाऊन असेल, कोरोना असेल किंवा बाकी असेल, यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असमन्वय दिसून येतोय. त्यामुळे तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय का की या सगळ्या असमन्वयामध्ये या सरकारचा काउंटडाऊन आता सुरू झालाय आणि आपण मिशन लूट मैं ज्या दिवशी बसले त्या दिवसापासून सुरू झाले। हे सरकार गेल्यानंतर निवडणुका घ्यायच्या की दुसऱ्या भाजपाने सत्ता स्थापन करायची, भाजपाने कोणाबरोबर जायचं? हे वरिष्ठ ठरवतील आणि याच्यावर निर्णय झाल्यानंतर पुढचा निर्णय होईल। जर तरला आता उत्तर देणं बरोबर नाही। सर आपण मिशन लोटसचा एक भाग होता दादा, आपण मिशन लोटसचा एक भाग होता। मिशन लोटस हे मिशन चालू आहे का अजून? कोणता? मिशन लोटस सरकार स्थापनेसाठी नाही। सर आज मुंबईमध्ये 10 असला तर मी तुम्हाला सांगेन। 10 उपायुक्तांच्या बदल्यासंदर्भात गोंधळ सुरू आहे। एकीकडे एवढा कोरोना जरी असताना पण लवकर म्हणजे बैठका होत नाहीत, पण बदल्या होतात, 3 दिवसात त्या रद्द होतात आणि आज गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या संदर्भात भेट घेतात। काय एकंदरीत सगळं वाटतंय? कारण यामध्ये काही वेगळी माहिती समोर येते की एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याने कोरोनामुळे जे मृत्यू पावत आहेत त्याची चिंता या सरकारला नाही, बदल्यासंबंधी चिंता असल्यामुळे तातडीची सभा आहे, बैठक आहे। पण यातली एक माहिती समोर येते की यामध्ये काही अर्थकारण मोठं अडकलेले आहे, त्यामुळे पटकन सगळं होतं। ना आपल्याला माहिती असेल तर सांगून टाका। चला धन्यवाद, झालं लास्ट हा। काल संजय राऊत म्हणाले की ऑक्टोबरमध्ये एक महाविकास आघाडीचं सरकार आहे ते पाडण्याची तयारी सुरू झाली तयारी आहे का? नाही, पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली असं कुठे म्हटलंय? नाही ना, कशात म्हटलंय? सामना रोकटोक मी वाचला, त्यात नाही। नाही, ऑक्टोबर पर्यंत म्हणजे प्रयत्न आहे त्यांचे असं म्हणालाय। हा, बाकी त्याच्याबद्दल पुढे काय म्हणाला नाही। असे प्रयत्न ऑक्टोबर पर्यंत चालतील, नंतर ते सत्तेवर राहणार नसतील आणि म्हणून असं त्याचं वाक्य आहे, स्वतःहूनच जाणार असतील। मी विचारतो, केंद्रीय मोदीचे सरकार आहे, खाली बसा। संपादक आहे ना, हो, खाली बसा। बसून बोला, बोला बोला सवाल आपसे पूछ रहा मुझे बैठ के पूछिए। बोला बोला। उपाध्याय साहब का अहो प्रश्न विचारा। हो बोला ना, तुम्हाला बोलायला नको कोण सांगतंय? मैं बोल रहा हूँ, आप कांग्रेस में भी थे पहले की बात नहीं, पहला सूचना की सरकार में थे, मुख्यमंत्री थे। जब मुख्यमंत्री का जो पावर रहता है, मुझे तो ये मुख्यमंत्री का पावर नजर नहीं आ रहा है। वर्षा बंगला जब मुख्यमंत्री को मिलता है तो पब्लिक उनके वर्षा पे जाए क्या उनके मातोश्री पे जाए? और दूसरा, आप कहाँ भी जाए तो मुख्यमंत्री मिलने वाला नहीं। आप या कोई भी जनता मातोश्री में किसी आदमी को नहीं मिल रहा है, किसी को भी नहीं। किसी को शिवसैनिक होगा तो भी नहीं। साहब मैं क्या बोल रहा हूँ, हमारा महाराष्ट्र, आपका क्वेश्चन क्या है? बोलो, क्वेश्चन क्या है? हमारा महाराष्ट्र 10 बरस पीछे गया। ये सरकार 3 पक्षी की सरकार है, तो 3 पक्षी की सरकार होती है तो 3 से 4 महीने में पोतर जाती है। ठीक है, धन्यवाद। त्यामध्ये आहे ना, दारिद्र्य पायचा कोण आहे ते आम्ही आमच्या पेपरमध्ये लिहू शरद बुलेटिन। ओके, चला पाठीमागचा दरवाजा उघडा, चहा घेऊया। थँक्यू, आभारी आहे। धन्यवाद। नमस्कार।
नारायण राणे यांची पत्रकार परिषद, त्यांनी घणाघाती टीका सरकारवर केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री नाहीत, केवळ मातोश्री पुरते ते मर्यादित आहेत, असा थेट घणाघात नारायण राणे यांनी केलाय. कोरोना संदर्भात चर्चा नाही, मात्र पोलीस आयुक्तांच्या पोलीस उपायुक्तांच्या ज्या बदल्या केल्या गेल्या त्याच्याविषयीची लगेच चर्चा आणि बैठका, असा सुद्धा घणाघाती आरोप राणेंनी केलाय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संजय लीला भन्साळी यांची काही वेळापूर्वी चौकशी संपलेली आहे. 3 तास त्यांची चौकशी चालली. वांद्रेच्या पोलीस स्टेशनला भन्साळी हजर झाले होते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी ही चौकशी चालली. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, काही वेळापूर्वी भन्साळी यांची चौकशी संपलेली आहे, काय अपडेट? सुवर्णा, जवळपास 3 तास ही चौकशी सुरू होती. जवळपास 12 ते 13 प्रश्न संजय लीला भन्साळी यांना पोलिसांनी विचारले आहेत आणि त्या प्रश्नांची सविस्तर आणि कागदोपत्री उत्तरं जी आहेत ती संजय लीला भन्साळी यांनी दिलेली आहेत. कारण का आपली चौकशी होणार हे नोटीस आल्यानंतर संजय लीला भन्साळी, त्यांच्या वकिलांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने पूर्ण तयारी केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांची जी उत्तरं होती, जे प्रश्न होते त्यांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. साधारणपणे जी चौकशी आहे ती 2च मुद्द्यांवरती फिरत होती. एक म्हणजे सुशांत सिंह राजपूत याला तुम्ही ऑफर दिली होती जेव्हा तो यशराज सिंगशी बांधील होता, असं असताना तुम्ही त्याला ऑफर का दिली होती आणि त्या ऑफर तुम्ही नाकारल्या, त्याने नाकारल्या, किंवा त्या ऑफर न मिळाल्याचं नेमकं कारण काय आहे. आणि रिया चक्रवर्ती जी आहे तिच्या जबाबामध्ये होतं की सुशांत सिंगला 2012 ते 13 या दरम्यान नंतर त्याला जास्त काही काम मिळालं नाही आणि जे पिक्चर भन्साळी यांनी त्याला ऑफर केले होते त्या पिक्चर पुढे जाऊन खूप हिट झाले. त्यामुळे तो कुठेतरी खंत होती त्याला आणि त्यामुळे आपलं करिअर संपलंय. हा सगळ्या मानसिक तणावामध्ये सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली असावी असा जो कयास लावला जातोय. त्याबद्दल नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जी आहेत ती संजय लीला भन्साळी यांनी दिलेली आहेत. 3 वाजता ही चौकशी संपली आणि संपूर्ण जबाब जो त्यांचा होता तो त्यानंतर त्यांच्या वकिलांना वाचायला दिला गेला आणि त्याच्यावर त्यांची सही घेतली गेली. एकंदर ही चौकशी आहे या प्रकरणात सर्वात महत्वाची आहे. कारण का तर आपल्याला माहिती आहे अनेक बॉलिवूडचे कलाकार आहेत किंवा मोठे ज्येष्ठ कलाकार, मोठे हस्ती जे आहेत त्यांनी आरोप केले होते की या प्रकरणाची उच्च पातळीवर चौकशी होणं गरजेचं आहे. आणि तशीच चौकशी सुरू आहे. 28 जणांची आतापर्यंत चौकशी झाली. भन्साळी यांची चौकशी आज पूर्ण झाली. धन्यवाद अजित, आपण माहिती दिल्याबद्दल. सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणाची ही चौकशी सुरू आहे. सध्या आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. भारत आणि चीनमध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे. सुरक्षा सल्लागार आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांच्यात चर्चा सुरू आहे. LACचा आदर करण्यावर परस्परांमध्ये एकमत झालेलं आहे अशी माहिती मिळते आहे. सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री यांच्या स्तरावर ही चर्चा सुरू आहे. आपण अधिक जाणून घ्या आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, काय सांगाल? पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांच्या दरम्यान आज फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबतच 2019 मध्ये देखील याच प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, पण त्यानंतर या चर्चेला खंड पडला होता. त्यानंतर भारत चीन ताणलेल्या संबंधासंदर्भात या दूरध्वनी झालेल्या चर्चेमध्ये, फोनमध्ये झालेल्या चर्चेमध्ये माहिती मिळालेली आहे की या दरम्यान खास करून भारत आणि चीनमध्ये जे वातावरण तापलेलं आहे त्या संदर्भाने चर्चा झाली आहे. सोबतच दोन्ही देशाने द्विपक्षीय कराराच्या अनुषंगाने भारत चीन सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात या दूरध्वनीवरील चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. या चर्चेमध्ये दोन्ही बाजूच्या सैन्यांना मागे घेण्यासंदर्भात देखील सहमती दर्शन झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज सकाळी ज्या पद्धतीने माहिती पुढे आली होती की चीननी आपलं सैन्य जे आहे ते साधारणतः 1.5 किलोमीटर परत घेतलेलं आहे. गलवान खोऱ्यापासून हा जो परिसर आहे तिथून 1.5 किलोमीटर मागे घेतलेला आहे. आणि ज्या ठिकाणी संघर्ष झाला होता भारत आणि चीन सैनिकांचा, त्या संघर्षाला आता बफर झोन असं घोषित करावं असाही प्रयत्न आहे. आणि महत्वाचं म्हणजे 2021 पासून खंड पडलेली ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याने एक प्रकारे एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण की जे संबंध ताणले गेलेले आहे आणि चीनची घुसखोरी जर थांबत असेल तर चर्चा करण्याची भारताची सहमती आहे आणि भारताचा त्या पद्धतीची भूमिका देखील आहे. पण चीननी एकीकडे चर्चा करते, दुसरीकडे घुसखोरी करते. त्यामुळे या संदर्भात आता पंतप्रधान सुरक्षा सल्लागार अजित डोवाल कशा पद्धतीनं ही चर्चा पुढे नेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्वर्ण. नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
आणि या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. एका स्पेशल शो सह लगेच भेटतोय काही क्षणात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.